विद्यार्थी मित्रांनो, देशपांडे मॅथ्स अकॅडमी मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण लास्ट टॉपिक बघणार आहोत लिमिटचा. लिमिट ॲट इन्फिनिटी. म्हणजे इन्फिनिटी याच्या सिरीज पण असते आणि लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी पण असते. तर याचे काही न्यूमेरिकल्स पाहूया, पण त्याआधी सर्वात पहिले आपण काही शॉर्टकट्स बघूया. तर याचे शॉर्टकट्स काय आहे की लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी जर वरती पण क्वाड्रॅटिक असेल, आता हे क्वाड्रॅटिक असू शकतं, क्युबिक असू शकतं, कोणतंही पॉलिनॉमियल असू शकतं, खाली पण पॉलिनॉमियल असू शकतं. तर पॉलिनॉमियल अपॉन पॉलिनॉमियल जर येत असेल तर त्यावेळेस आपल्याला प्रकर्षाने 3 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात की डिग्री ऑफ न्यूमरेटर आणि डिग्री ऑफ डिनॉमिनेटर याचं कंपॅरिझन करावं लागतं. जर समजा डिग्री ऑफ न्यूमरेटर आणि डिग्री ऑफ डिनॉमिनेटर सेम असेल तर लीडिंग कोइफिशियंट, याला लीडिंग कोइफिशियंट म्हणतात, ए ला किंवा डी ला. ठीक आहे. तर लीडिंग कोइफिशियंट अपॉन लीडिंग कोइफिशियंट येतं, म्हणजे याचं डायरेक्ट आन्सर येतं ए अपॉन डी. जर समजा हे क्युबिक असतं आणि खाली पण क्युबिक असतं तरी पण ए बाय डी आलं असतं याचं आन्सर. तर हे लक्षात ठेवायचं की डिग्री ऑफ न्यूमरेटर इज इक्वल टू डिग्री ऑफ डिनॉमिनेटर असेल तर लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी मध्ये आन्सर येतं लीडिंग कोइफिशियंट है ना. तर ए अपॉन डी. समजा सेकंड केस बघूया आपण की तिथे काय होते, डिग्री ऑफ न्यूमरेटर इज लेस दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. बघा वरती आहे क्वाड्रॅटिक आणि खाली आहे क्युबिक. तर अशा केसमध्ये काय होईल की याचे आन्सर काय येईल, 0 येईल. म्हणजे जर डिग्री डिनॉमिनेटरची जास्त असेल तर याचे आन्सर येतं 0 आणि डिग्री ऑफ न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिग्री ऑफ डिनॉमिनेटर जर असेल तर या केसमध्ये आन्सर येतं इन्फिनिटी. तर आपण हे लक्षात ठेवूया, न्यूमेरिकल साठी फार सोपं होऊन जाईल. या शॉर्टकट ट्रिक्स आहेत, याच्यामुळे आपल्याला न्यूमेरिकल सोपे होऊन जातील. तर फर्स्ट न्यूमेरिकल बघूया आपण. फर्स्ट न्यूमेरिकल दिलेला आहे बघा बरं. यात काय येतं, दोन्ही आपल्याला काय दिसलं, पहिली गोष्ट लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी दिसलं. दुसरी गोष्ट की वरच्याची डिग्री ही 3 आहे आणि डिनॉमिनेटरची पण डिग्री 3 आहे, म्हणजे डिग्री ऑफ न्यूमरेटर इज इक्वल टू डिग्री ऑफ डिनॉमिनेटर. त्याचा शॉर्टकट आन्सर येईल ऑप्शन डी, 3/4. लीडिंग कोइफिशियंट म्हटलं होतं मी. ठीक आहे. तर त्याचा 3/4. जर तुम्हाला करायचंच असेल तर आपण करू पण शकतो. काय करायचं, लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी 3x क्यूब प्लस 2x स्क्वेअर मायनस 7x प्लस 9 असं दिलेलं आहे आणि अपॉन आहे 4x क्यूब प्लस 9x मायनस 2. तर आपण काय करतो, दोन्ही म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला हायेस्ट पॉवर जो आहे एक्सचा त्यांनी डिवाइड करतो. तर इथे हायेस्ट पॉवर काय, एक्स क्यूब दोन्ही याच्यात. तर एक्स क्यूब मी केलं आपण याला डिवाइड आणि याला पण करतो. आन्सर येतं लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी, याला डिवाइड केलं तर 3 प्लस 2x स्क्वेअर अपॉन एक्स क्यूब, प्रत्येकाला एक्स क्यूब करेल ना, तर 2 अपॉन एक्स आणि इथे येईल मायनस 7 अपॉन एक्स स्क्वेअर है ना, एक्स एक्स कॅन्सल होईल आणि इथे 9/x क्यूब अपॉन सिमिलरली इथे पण 4 प्लस 9 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 2 अपॉन एक्स क्यूब. याचे आन्सर काय येईल, तर आता एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी पुट केलं तर 1 अपॉन इन्फिनिटी काय होतं, 0 होतं. तर याचं आन्सर येईल 0. याचं पण 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 आन्सर येईल 0. म्हणजे 1 अपॉन 2 अपॉन काही अपॉन एक्स असेल आणि एक्सटेंड्स टू इन्फिनिटी असेल तर त्याचं आन्सर काय येतं 0. म्हणून हे सगळे 0 झाले, म्हणजे आन्सर डायरेक्ट आता एक्स इज इक्वल टू इन्फिनिटी पुट केली तर 3 प्लस 0 मायनस 0 प्लस 0 अशा टाईपचं येईल, म्हणजे लिहायची गरज नाही आहे तशी, म्हणजे 3/4. ठीक आहे. ऑप्शन अशा प्रकारे येतं, अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो, पण हे शॉर्टकट आहे 3/4. क्लिअर. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. नेक्स्ट न्यूमेरिकल आहे सेकंड, लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी. बर, इथे विचार करू
डबल लिहिण्याच्या ऐवजी आपण इथेच विचार करू. तर इथे काय डिग्री ऑफ न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर, इथे पण डिग्री ऑफ न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर. पण मी असा विचार करतोय की असं जर केलं असतं न्यूमरेटरची डिग्री जास्त आहे तर काय आन्सर आलं असतं, याचं इन्फिनिटी आलं असतं. म्हणजे आपण सॉल्व्ह केलं, यालाही देऊ शकतो आणि यालाही देऊ शकतो आपण लिमिट. इन्फिनिटी मायनस इन्फिनिटी ते इन्फिनिटी होते. पण ऑप्शन दिसतंय का कुठेच? नाही, ऑप्शन दिसत नाहीये. म्हणजे असं सॉल्व्ह नाही केलं असेल, काही ना काही ट्रिक असेल याच्यात. आन्सर बघा तुम्ही, ऑप्शन जर बघितले तर हे आणि केरला इंजिनिअरिंगचे थोडे टफ असतात. तर काय करू शकतो, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आपण काय करूया इथे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर एक्स क्यूब आणि 3x प्लस 2 आलं, मायनस एक्स स्क्वेअर 3x स्क्वेअर मायनस 4 आलं, आणि अपॉन 3x स्क्वेअर मायनस 4 इंटू 3x प्लस 2 असं करून बघितलं मी. तर हे आलं लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी आणि याला सॉल्व्ह केलं. तर 3x टू दी पॉवर 4 प्लस 2x क्यूब मायनस 3x टू दी पॉवर 4 मायनस मायनस प्लस 4x स्क्वेअर झालं, अपॉन याचंही मल्टिप्लिकेशन केलं तर हे आलं 9x क्यूब आणि याला मल्टिप्लाय केलं तर 6x स्क्वेअर, याला मल्टिप्लाय केलं तर मायनस 12x आणि मायनस 4 इंटू 2 मायनस 8 असं आलं. 3x टू दी पॉवर 4 3x टू दी पॉवर 4 कॅन्सल झालं, म्हणजे आपल्याला मिळालं लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी. काय मिळालं, 2x क्यूब प्लस 4x स्क्वेअर अपॉन 9x क्यूब प्लस 6x स्क्वेअर मायनस 12x मायनस 8 अशा प्रकारे मिळालं. आता बघितलं तर वरती काय पॉलिनॉमियल, क्युबिक पॉलिनॉमियल, खाली काय क्युबिक पॉलिनॉमियल. म्हणजे डिग्री ऑफ न्यूमरेटर आणि डिग्री ऑफ डिनॉमिनेटर दोन्ही काय झाल्या, सेम झाल्या. जर सेम झाल्या असेल तर याचा डायरेक्ट आन्सर 2/9. आपण काय करू, पुन्हा एक्स क्यूब नी डिवाइड करून न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला, आणि ही क्वांटिटी 0 होईल, ही 0 ही 0 ही 0 आणि काय राहील 2/9. याचा डायरेक्ट आन्सर आपण लिहिलं 2/9. ऑप्शन डी करेक्ट आहे. थर्ड न्यूमेरिकल बघूया. थर्ड न्यूमेरिकल काय आहे, लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी. अच्छा, लिमिट x tends to infinity 2x square plus 3x plus 4 upon x square minus 3x plus 5 आणि 3 mod x plus 1 upon 2 mod x minus 1 असं आहे. तर याचं डायरेक्ट आन्सर पण काढू शकता. तुम्हाला माहिती आहे लिमिट x टेन्स टू एनिथिंग असू द्या, आपण a घेऊ, एफ एक्स टू दी पॉवर gx जर असेल तर तुम्ही याला कसं लिहू शकता, लिमिट x टेन्स टू a एफ एक्स इंटू लिमिट x टेन्स टू a gx. हा माहिती आहे तुम्हाला. तर आपण याला पण लिमिट देऊ शकतो आणि याला पण लिमिट देऊ शकतो. मग याला लिमिट जर दिली तर याचं ते आन्सर माहिती आहे तुम्हाला काय येतं, 2. म्हणजे आपण देऊया लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी 2x स्क्वेअर प्लस 3x प्लस 4 अपॉन x स्क्वेअर मायनस 3x प्लस 5 लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी आणि 3 मॉड x प्लस 1 अपॉन 2 मॉड x मायनस 1. तर याचा आन्सर काय येईल तुम्हाला माहिती आहे, याचा कोइफिशियंट 1 तर 2 आला याचा आन्सर. याचा आन्सर काय आलं 2. आणि याला मॉड दिसते म्हणून घाबरायचं नाही. मॉड असला तर एक्स टेन्स टू इन्फिनिटी तर तुम्ही मॉड एक्स नी डिवाइड करून टाका, 1 अपॉन मॉड एक्स येईल ते मायनस 1 अपॉन मॉड एक्स येईल. मॉड एक्स ची व्हॅल्यू काय येईल, इन्फिनिटी, म्हणजे पॉझिटिव्ह इन्फिनिटी. वरती जाईल तर 0 होईल, म्हणजे इथे पण काय राहील 3/2. इथे पण काय राहील आन्सर 3/2, 2 टू दी पॉवर 3/2. मग याचा पहिले आपण स्क्वेअर रूट करून टाकू, ठीक आहे ना, असं करून टाकू असं.
तर याचं आलं स्क्वेअर रूट 2 चा क्यूब म्हणजे 2√2. कारण की √2 चा पॉवर 2 करू आणि √2 लिहू तर √2 चा स्क्वेअर काय होईल 2 होऊन जाईल 2√2. तर याचा ऑप्शन बी करेक्ट आहे. ऑप्शन बी करेक्ट आहे 2√2. क्लिअर. सोपं होतं. आणि लास्ट न्यूमेरिकल आहे सिरीजचं, इन्फिनिटी सिरीजचं. आता इथे इन्फिनिटी नाहीये, एन टर्म्स ची सिरीज आहे ती बघूया. काय दिलंय द व्हॅल्यू ऑफ लिमिट एक्स टेन्स टू एन टेन्स टू इन्फिनिटी. लिमिट एन टेन्स टू इन्फिनिटी कधी पश्चिम बंगाल सीईटीचा क्वेश्चन आहे. 1+2+3+ चाललो आपण कंटिन्युएशन मध्ये एन पर्यंत आणि खाली दिलाय n²+100. तर आपण काय करूया पहिले याचा सम करूया. वी नो दॅट आपल्याला माहिती आहे की 1+2+3 अप टू n पर्यंत असेल तर याचा आन्सर काय येतं n+1/2. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे समेशनचा. n+1/2. तर वरच्याची आपण लिहिलं लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. वरती काय आलं n+1/2 अपॉन n²+100 लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी. आणि मी याला मल्टिप्लाय करून टाकलं आणि 2 खाली घेतले तर हे आलं n² + n अपॉन 2 इंटू n²+100 म्हणजेच लिमिट n टेन्स टू इन्फिनिटी n² + n अपॉन 2n² + 200 झालं ना. वरती पण n चं काय क्वाड्रेटिक आणि खाली पण काय क्वाड्रेटिक. म्हणजे इथे काय येईल याचा कोएफिशियंट 1 असतो तो 1/2 आन्सर. याचं आन्सर आलं 1/2 म्हणजे ऑप्शन बी करेक्ट आहे. क्लिअर. ठीक आहे. तर असे शॉर्टकट जर तुम्हाला बघायचे असेल तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. ठीक आहे. आणि थँक्स फॉर वॉचिंग.